गाईज मी आता बटर टाकून घेते. तुम्ही ऑइल सुद्धा घेऊ शकता. मी बटर टाकते. त्यानंतर मी दही टाकते. त्यानंतर मी तंदुरी मसाला टाकते. नंतर चिकन मसाला आहे. नंतर मी गरम मसाला टाकते. गाईज मी चवीनुसार मीठ घेते. त्यानंतर जिंजर गार्लिक पेस्ट 1 चमच. मसाले मिक्स करून घेते आता मी. हे बघा मी 5 अंडी घेतले. त्याला बारीकशी चिरा काढून घेते आणि त्याला पण मसाला व्यवस्थित लागेल. हे बघा असं काढून घ्यायचे. गाईज मी चिकन 2 तासासाठी ठेवलेलं. छानपैकी व्यवस्थित मॅरिनेट झालं. त्यामध्ये आता अंडी टाकून घेऊ आपण. हे बघा गाईज त्यामध्ये मी 2 अंडी टाकून घेते. व्यवस्थित त्याला मसाला वगैरे लागतो. असं बांधून घेऊ आपण. धाग्याने धागा बांधून घेऊ आपण. व्यवस्थित फ्राय होईल. त्यामुळे बाहेर येणार नाही मसाला वगैरे. हे का व्यवस्थित बांधते मी. तर आपण गॅस चालू करू आपण. त्यानंतर कढई ठेवू. थोडं कढई गरम होते. आता कढई खूप गरम झाले. खूप छान ते गरम झाले एकदम. तर ऑइल ठेवू आपण. ऑइल आता गरम झाले. त्यामध्ये आपण चिकन टाकून देऊ. हे बघा गाईज आता आपण कांदा कापून घेऊ. थोडा बारीक कापू कारण त्याला थोडं फ्राय करायचं. त्यामुळे बारीक लवकर फ्राय होईल त्यासाठी. गरम झाले. आता मी गरम मसाले टाकते. बघा थोडे भाजते लाल होईपर्यंत. गाईज मसाले लाल झाले. आता आपण डिशमध्ये काढून घेऊ. कढईवर आपण ऑइल टाकून घेऊ. आता 2 चमच ऑइल टाकलंय त्यामध्ये. ऑइल गरम झालंय. आता आपण कांदा फ्राय करायला झालंय. आता आपण काढून घेऊ. गरम मसाला पण बारीक करून घेऊ. एकदम पावडर. लास्टला करेन. हे बघा काजू मी थोडा भिजाय ठेवलेला. थोडा सॉफ्ट झालेत. आता मी टेस्ट करून घेते. गाईस काजूची पेस्ट झालेली आहे. हे बघा कांद्याची पेस्ट करून घेऊ. आता आपण कांद्याची पेस्ट झाली. आता आपण काढून घेतो. आपण हे बघा गॅस चालू करते. आता टोप ठेवते आता गरम व्हायला. टोप आता गरम झालाय. ऑइल टाकून घेऊ आपण. ऑइल आता गरम झालंय. त्यामध्ये आपण तेजपत्ता टाकू. आता आपण कांद्याची पेस्ट टाकू. पेस्ट आहे ना लाल होईपर्यंत फ्राय करू आपण त्याला. गाईज मी आता घरगुती तिखट मसाला टाकते. गाईज त्यानंतर धनिया पावडर टाकू आपण. गरम मसाला टाकू आपण. नंतर आपण वाटलेला मसाला गरम मसाला पण टाकून घेऊ आपण. मी आता काजूची पेस्ट टाकून घेते. मग त्याला हलवते थोडा. मसाला तेल सुटले. त्यानंतर मी चिकन टाकून घेते आता.
आता मी अंडी टाकून घेते. अंडी थोडी कट केली मध्ये, ती चिकन टाकून घेते. गाईज आमचं मुरमुसून तयार झालं. आता मी त्याला मी डेकोरेट करते. पहिला मी अंडा किसून टाकते. गाईज काजू टाकते मी. हे बघा झाले आमचं मुरमुसून तयार. त्यात मी पण खायला. ओ हे घ्या. वाव, आज नवीन डिश. हाय गाईज, आज सरकारने माझ्यासाठी मुरमुसलम बनवलेला आहे रेस्टॉरंट सारखा, आणि घरी एक बनवलेला आहे, आणि प्लस त्यामध्ये तंदुरी रोटी आणि मुरमुसलम हे बनवलेलं आहे. आता मी जे टेस्ट करतो. डेकोरेशन पण खूप छान प्रकारे तिने केलेलं आहे. काजू वगैरे अंडे वगैरे टाकून त्या थोडंसं तर लेमन वगैरे हे करतो, आणि मी आता टेस्ट करतो आणि तुम्हाला देखील सांगतो कसं बनवलं आहे. हे बघा, खूप छान बनवलेलं आहे. सरकार थँक्यू तुला. खूप छान प्रकारे मुरमुसलम डिश बनवलेला आहे. गाईस, तुम्हाला देखील आवडेल अशी बनवलेली आहे. पहा आम्ही कशी बनवलेली आहे, आणि तुम्ही देखील तशीच बनवायची कोशिश करा. थँक्यू. गाईस, देखील तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आम्ही व्हिडिओ नवीन नवीन तुमच्यापर्यंत पोहोचवायचे प्रयत्न करेल. प्लीज आमच्या चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू.